पवित्र शास्त्र एका उच्च पदावरील देवदूताविषयी सांगते, ज्यास देवाने महान बुद्धिमत्ता, सुंदरता आणि सामर्थ्य दिले होते. जर तुम्हाला ह्या देवदूताची कथा ठाऊक आहे, तर मग तुम्हाला ठाऊक होईल की वाईट हे कुठून आले. लुसिफर हा देवाचा एक प्रमुख देवदूत होता. त्याच्या नावाचा अर्थ चमकणारा. संदेष्ट्यांचे पवित्र शास्त्र लुसिफरचे वर्णन पूर्णतेची मुद्रा, ज्ञानपूर्ण व सर्वांग सुंदर असे करते. मग लुसिफर त्याच्या महान निर्माणकर्त्या राजाऐवजी स्वतःकडे पाहू लागला. सर्वात प्रथम असे घडले असेल, एक निर्मित गोष्ट स्वतःविषयी गर्विष्ठ झाली. त्याच्या स्वतःचे सौंदर्य व बुद्धिमत्तेद्वारे आंधळे होऊन आणि हे विसरून की त्यास कोणी घडविले आहे, लुसिफरने त्याच्या हृदयात म्हटले, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करेन, मी मेघांवर आरोहण करेन, मी परात्परास समान होईन. लुसिफरला पाहिजे होते की राजा व्हावे. त्यास पाहिजे होते की देवाच्या इच्छेऐवजी त्याची इच्छा पूर्ण केली जावी. पापाने विश्वामध्ये प्रवेश केला. लुसिफरने 1/3 दूतांना पटवून सांगितले की त्याच्या ह्या बंडखोरीमध्ये येऊन मिळावे, परंतु परमेश्वर जो पाप सहन करू शकत नाही, त्याने त्यांना त्याच्या स्वर्गीय घरातून काढून टाकले. लुसिफरचे नाव सैतान असे बदलले, याचा अर्थ दोष देणारा. त्यास भूत देखील म्हणतात, याचा अर्थ हसविणारा. वाईट दूतांना पिशाच्य असे म्हटले आहे. अंधाऱ्या गुप्त स्थळी परमेश्वराने भूत व त्याच्या पिशाच्यासाठी एक बंदीगृह तयार केले आहे. त्या स्थळास नरक व अग्नीचे सरोवर म्हणतात. हे देवापासून कायमचे वेगळे होण्याचे स्थळ आहे. एक स्थळ जेथे बंडखोर जास्त काही त्रास निर्माण करू शकणार नाही. एके दिवशी सैतान व त्याच्या सर्व पिशाच्यांना कायमचे बंदीगृहात कैद करण्यात येईल, परंतु ते सर्व अजून तेथे गेले नाही. मग देवाने त्यांना बाहेर हाकलून दिल्यावर हे वाईट आत्मे कोठे गेले? ते पृथ्वीच्या वातावरणात गेले. तेथे सैतानाने त्याच्या दूतांना पदामध्ये संघटित केले आहे. जर तो स्वर्गात शासन करू शकला नाही, तर तो पृथ्वीवर शासन करणार आहे. त्यामुळेच पवित्र शास्त्र सैतानाला अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती असे म्हणते. सैतान व त्याची भूते ही आपल्याला अदृश्य अशी आहेत, परंतु खरी आहेत. जेव्हा आपल्याला हे ठाऊक नाही की ती कशी दिसतात, आपल्याला त्यांचे अंधारे व वाईट उद्देश अवश्य ठाऊक आहेत. ते सर्व प्रकारची फसवणूक वापरतील की लोकांना त्यांच्या अंधाऱ्या व नाश होणाऱ्या राज्यात जुळवून घ्यावे. तुमचा नाश करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करीत राहते. सैतान स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे हे शोधित फिरतो. आता चला आपण आपल्या पहिल्या आई वडिलांच्या कथेकडे वळूया. आदाम व हव्वेचे जीवन हे साहस व उद्देशाने भरलेले होते. प्रत्येक दिवस हा अद्भुततेद्वारे भरलेला होता. जेव्हा ते त्यांच्या विशाल बागेत फिरत होते, त्याच्या सृष्टजीव व वनस्पतीची काळजी घेत होते आणि त्याच्या अन्नाला नमुना करीत होते. प्रत्येक संध्याकाळ ही अधिकच अद्भुत होती, जेव्हा त्यांचा निर्माणकर्ता स्वामी व्यक्तिगत भेटीसह त्यांचा सन्मान करीत होता. त्याच्याबरोबर चालणे व बोलणे हे त्यांना किती आवडत होते. पुरुष व त्याची स्त्री त्यांच्या बागेतील घरामध्ये आनंदी होते, परंतु सैतान हा आनंदी नव्हता. तो देवाचा द्वेष करीत होता व ह्या दोन निर्मित व्यक्तींचा द्वेष करीत होता, जे देवाचे स्वरूप प्रतिबिंबित करीत होते. म्हणून सैतान, जो स्वर्गाचे राज्य हस्तगत करण्यात चुकला होता, त्याने पृथ्वीचे राज्य मिळविण्याची योजना आखली. जर केवळ तो आदामाला हस्तगत करू शकला, जो मानवी वंशाचा प्रमुख, की देवाचा नियम मोडण्याचे निवडावे. परंतु तो आदामाला सरळपणे परीक्षेत टाकू शकणार नव्हता. एके दिवशी हव्वेने एक वाणी ऐकली. तो आदाम नव्हता, तो परमेश्वर नव्हता, तो एक सर्प होता. हव्वेसाठी एक सरपटणाऱ्या जीवाने बोलावे हा एक नवीन शोध होता. तिला काही कल्पना नव्हती की परमेश्वराचा शत्रू सर्पाचा उपयोग करीत आहे. नाही तिला हे ठाऊक होते की सैतानाला पाहिजे होते की देवाचे नियम मोडण्यासाठी आदामास परीक्षेत टाकण्यास तिचा उपयोग करावा. सर्पाने संयम ठेवून वाट पाहिली. त्याची कटाक्ष नजर स्त्रीवर लक्ष ठेवून होती. मग एका संधीच्या क्षणी त्याने तिजजवळ फुटकार टाकला. तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? सैतानाला पाहिजे होते की हव्वेने देवाच्या वचनावर शंका घ्यावी.
त्यास हे सुद्धा पाहिजे होते की तिने विचार करावा की परमेश्वर ती व तिच्या पतीपासून काहीतरी चांगले राखून ठेवत आहे. स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. हव्वेने काय केले? देवाने आदाम व हव्वेला स्वातंत्र्य दिले होते की त्याची इच्छा किंवा त्यांच्यात स्वतःची इच्छा पूर्ण करण्यामध्ये निवड करावी. परमेश्वराला ठाऊक होते की त्याच्या स्वतःच्या स्वरूपात त्याने घडविलेल्या या विशेष निर्मितीसाठी काय उत्तम आहे. त्यास पाहिजे होते की आदाम व हव्वेने त्याच्यावर भरोसा ठेवावा, जरी जेव्हा ते त्याच्या नियमामागील कारण समजणार नाहीत. केवळ परमेश्वरच वाईटाचे भयानक मर्यादेबाहेरील परिणाम पाहू शकत होता. त्यामुळेच तो आदामाला म्हणाला होता, बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. परंतु आता सर्पाने हव्वेला म्हटले, तुम्ही खरोखर मरणार नाही. हव्वेने कोणावर भरोसा ठेवला पाहिजे होता? तिच्या निर्माणकर्त्यावर किंवा एका निर्मितीवर? हेच काय ते घडले. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यात मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसही ते दिले व त्याने ते खाल्ले. तिने ते खाल्ले, त्याने ते खाल्ले. हव्वेने मनाई केलेले फळ खाल्ले कारण ती सैतानाच्या चलाखीद्वारे फसविली गेली. आदामाने ते खाल्ले कारण त्याने देवाच्या मार्गाऐवजी त्याच्या स्वतःच्या मार्गाने जाण्याचे जाणून बुजून निवडले. त्यांच्या पवित्र व प्रेमळ निर्माणकर्त्याच्या अधीन होण्याऐवजी मानवजात शत्रूला शरण गेली. आपल्या प्रथम आई वडिलांनी पाप केले. आदाम हा मानवी वंशाचा नियुक्त केलेला प्रमुख होता. ही त्यालाच देवाने ती आज्ञा दिली होती की बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको. नियमबाह्य फळ आदाम जोपर्यंत खात नाही तोच तो व त्याच्या पत्नीला त्यांच्या निवडीच्या भयानक परिणामाचा भास होऊ लागला होता. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यास कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. पेटलेली लाज व हृदय भेदणाऱ्या दोषाने त्यांच्या जीवाला भरून टाकले होते. त्यांना आतून व बाहेरून अशुद्ध वाटू लागले. पापाने लज्जा आणली. आदाम व हव्वेने देवाचा नियम मोडण्या अगोदर ते देवाची जाणीव असणारे होते व त्यांना लाज वाटत नव्हती. त्यांच्या निर्माणकर्त्याबरोबर असण्याने त्यांचा सन्मान केला जात होता की त्याचे स्वरूप प्रतिबिंबित करावे आणि त्याचे मित्र होऊन राहावे. परंतु जेव्हा त्यांनी बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाल्ले ते स्वतःविषयी विचार करणारे व लाज वाटणारे असे झाले. लज्जेने सन्मानास बदलले. त्यांनी त्यांची लाज अंजिराच्या पानांनी झाकण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणतेही स्वयंप्रयत्न त्यांच्या समस्येला दुरुस्त करू शकत नव्हते. पापापासून दूर होण्यामध्ये ते असहाय्य होते, ज्याने त्यांच्या जीवामध्ये शिरकाव केला होता. सन्मान जो त्यांनी गमाविला होता त्यास पुनर्स्थापित करण्यात ते असहाय्य होते. ही दुपारची वेळ होती. लवकरच त्यांचा पवित्र व प्रेमळ निर्माणकर्ता त्याच्या संध्याकाळच्या भेटीला येणार होता. त्यास पाहण्याच्या विचाराने त्यांच्या शरीरामध्ये धडकी भरून गेली होती. तो त्यांना काय बोलेल? ते त्यास काय बोलतील? त्यांनी देवाची आज्ञा मोडण्या अगोदर आदाम व हव्वा आनंदित होत असत की त्यांचा निर्माणकर्ता मित्र ज्या प्रत्येक वेळी त्यांना भेटण्यास येत असे. आता ते घाबरले होते. यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यास ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची पत्नी बागेतील झाडात लपली. अवज्ञा करणाऱ्या लेकरांसारखे जे त्यांच्या आई वडिलांपासून लपण्याचा प्रयत्न करतात, आदाम व हव्वेने त्यांच्या निर्माणकर्त्यापासून लपण्याचा प्रयत्न केला. परंतु परमेश्वर देवाने मनुष्याला हाक मारली, तू कुठे आहेस? त्याने उत्तर दिले, मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले काय? आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले
आणि ते मी खाल्ले. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, हे तू काय केलेस? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. आदाम व हव्वेला देवापासून लपावयास का पाहिजे होते? कारण त्यांनी पाप केले होते. त्यांच्या पापासाठी त्यांनी एकमेकांवर दोष का लावला? कारण त्यांना लाज वाटत होती. आदाम व हव्वा देवाचे पवित्र स्वरूप आता प्रदर्शित करू शकत नव्हते. त्यांच्या निर्माणकर्त्याची पवित्रता व प्रीती प्रतिबिंबित करण्याऐवजी ते आता सैतानाची बंडखोरी व गर्वाला प्रतिबिंबित करीत होते. पहिले जोडपे हे एका जिवंत झाडापासून तुटलेल्या शाखेसारखे झाले होते. त्यांच्या पापाने विश्वाच्या राजाबरोबर त्यांचा संबंध तोडला होता. आध्यात्मिक दृष्ट्या ते मृत होते. त्यांच्या पापाने त्यांना सार्वकालिक स्रोत पासून वेगळे केले होते. शारीरिक दृष्ट्या ते अजूनही जिवंत होते, परंतु वृद्ध होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मृत्यूच्या सामर्थ्याने त्यांच्या शरीरात प्रवेश केला होता. आणि ह्या सर्व मृत्यू व विनाशाचे कारण काय होते? पाप.